तेव्हा तेव्हा मेकअप पाउच म्हणतो चल झोटी. अँड हिअर इज मी अँड माय लास्ट इयर्स बर्थडे ड्रेस, जो आता खूप जास्त फिटिंगला गडबड झालाय, बट ठीक आहे, इट्स ओके. जवळपास जायचंय सो एवढं चालून जातं म्हणून आवरायला घेतलंय. आणि आयफोन घेतलाय सो एक मिरर सेल्फी हवीच, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, बट इट्स व्हेरी 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 हाय लेवल अनसक्सेसफुल मिशन. बट इट्स. आणि जेव्हा जेव्हा मला बाहेर जायचं असतं आणि मी केसांकडे बघते की हा चला आपण यांना थोडंसं सेट करूया किंवा थोडंसं लाईन वरती आणूया की थोडेसे ते बरे दिसतील, कारण एवढं मी हेअर कट केलाय, हेअर स्पा केलाय, तर ते जरा छान दिसतील म्हणूनच, हे की नाही, मॅनेजेबल होतील म्हणून. पण माझे केस ना माझे ऐकतात ना माझ्या पप्पाचं ऐकतात. पण ते काहीही तामझाम करा, अगदी 5 मिनिटामध्ये ते सेम ॲज इट इज होतात. त्यांना स्वतःची करिअर ॲडवाईस दुसऱ्यांकडनं घ्यायला बिलकुल आवडत नाही. तर इतका वेळ मी 56 वेळा आरशामध्ये बघितलं, कॅमेरामध्ये बघितलं, पण माझ्या आत्ता लक्षात आलं की माझी स्किन खूप जास्त ड्राय दिसते आणि बाहेर गेल्यानंतर माझ्या स्किनवरती सीसी क्रीम सुद्धा बसणार नाहीये, फाउंडेशन तर खूप दूरची गोष्ट आहे. म्हणून मी फटाफट एव्हरेजचा जो पील ऑफ मास्क आहे आपल्याकडे तो घेतला आणि तो लावला. तितक्यात मला शूटिंग म्हटलं, इतकं आपण शूट करतोच आहे तर हे पण करूया. परत एकदा निघताना अनसक्सेसफुल अटेम्प्ट ऑन मिरर सेल्फी. थँक्यू फॉर वॉचिंग.